जे वचन दिलं आहे ते निभावावं लागेल आणि जे लुटले आहे ते परत करावे लागेल. सध्या तरी असंच वातावरण राजकारणात दिसतंय. नमस्कार, मी मनीषा इंगळे जोशी. तुम्ही पाहत आहात एम न्यूज. लोकसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला. एकीकडे सत्ताधारी शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यावरील अपात्रतेची टांगती तलवार असताना दुसरीकडे दोन्ही बाजूच्या मित्रपक्षांमध्ये जागा वाटपावरून धुसफूस चालू असल्याचं चित्र निर्माण झालं. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत बोलताना संजय राऊतांनी वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत आश्वासक विधान केल्यानंतर त्यावर आता प्रकाश आंबेडकरांनीच खोचक शब्दात प्रत्युत्तर दिलंय. काय म्हणाले नेमके संजय राऊत? तर ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी वंचितच्या महाविकास आघाडीतील सहभागाविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरादाखल सूचक विधान केलं होतं. शिवसेना हा महाराष्ट्र विकास आघाडीमधला प्रमुख घटक पक्ष आहे. आमच्याबरोबर आता वंचितांची युती आहे. त्यामुळे आम्ही असं मानतो की वंचितही महाराष्ट्र विकास आघाडीचा घटक आहे. लोकसभेच्या दृष्टीनं सध्या चर्चा चालू आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सन्मानानं महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये सहभागी करण्यासंदर्भात आतापर्यंत किमान 6 ते 7 वेळा सकारात्मक चर्चा झाली आहे, असं राऊत म्हणाले. आता अकोल्याची जागा परंपरेने प्रकाश आंबेडकरच लढतात. त्यांनीच ती लढावी. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत. याशिवाय वंचितचे उमेदवार कुठे उभे करता येतील यावर चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आहे, असा दावाही संजय राऊतांनी केला. दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी या संदर्भात उत्तर देताना ठाकरे गटाला आणि पर्यायानं उद्धव ठाकरेंना खोचक सवाल केला. माझी या सगळ्या पक्षांना थेट ऑफर आहे. अकोला हा मतदारसंघ काही फार महत्वाचा नाही. मी लढलो किंवा नाही लढलो तरी त्यानं काहीही फरक पडणार नाही. ज्या कुठल्या पक्षाला अकोला लढायचे त्यांनी लढावं. त्यांच्यासाठी आम्ही काम करू. पण तुमचा जागा वाटपाचा फॉर्म्युला तरी बाहेर येऊ द्या. वंचित हे काही त्यातलं लक्ष नाही आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. तुमचं आणि काँग्रेसचं जागा वाटप काय झालं ते सांगावं. तेही नसेल तर किमान राष्ट्रवादी बरोबर तुमचं जागा वाटपाचं काय ठरलंय ते तरी शिवसेनेला लोकांना सांगावं. आमच्या बरोबर चर्चा झालेला फॉर्म्युला म्हणजे इतर 2 पक्षांबरोबर त्यांचं काही ठरलं नाहीये. तर आम्ही आणि शिवसेना 24 जागा लढवू. अकोल्याची जागा कुठल्याही पक्षानं लढावी. जो लढेल त्याला मी जिंकून आणेन. त्यांनी अकोल्याचा बाऊ करून स्वतःवरच्या जबाबदाऱ्या बाजूला करू नयेत, असा सल्ला प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे गटाला दिला. जागा वाटपावर आजपर्यंत का निर्णय झाला नाही याचं प्रामाणिकपणे उत्तर त्यांनी जनतेला द्यावं. नसेल तर त्यांनी सरळ जनतेला सांगावं की 24 जागा ते लढतील, 24 जागा आम्ही लढवू. विषय सुटेल. आघाडी झाली नाही तर आम्हाला पूर्ण 48 जागा लढाव्या लागतील. त्यामुळं आमची तयारी त्या दृष्टीने चालू आहे. त्यांनी मोदींचं ऐकलं तर जेलच्या बाहेर, माझं ऐकलं तर जेलच्या आत. मग कुणाचं ऐकतील ते तुम्हीच ठरवा, असं सूचक विधान प्रकाश आंबेडकरांनी यावेळी केलं.